तर तिच्या पाहत राहायचं, तिचा पावर कमी होण्या. ती काय पिसाळी नाही किंवा आपल्याला उचलून आपटीला असं काय पाहत राहायचं तिच्याकडे. ती 10 मिनिटं ती चहा घेऊन ती कप राहायचं. तर पावर कमी झाला पाहिजे. एक माणसाने नम्रता धरली तर दुसऱ्याचं भांडण होतच नाही. अशी पथ्य पाळायची पथ्य. आणि हे भांडण धंदा काय उपयोग आहे? चला 1 काम 2 3 लोक. आणि आज जगातली सगळी माणसं लोभ आहे. आता एवढी इथं बसलेत ना माझ्याकडे महिला म्हणून यातल्या 6-7-8 महिला इथं का सगळ्या भावाशी बोलत नाही अशा इथं येतात. नाव सगळं सांगत आणि भाई काय चीज असते. ज्यांच्या वावरातून समृद्धी गेली त्यांना भेटा, पैसे परत गेले पण सह्या केल्या नाही बहिणीने. सह्या न करणाऱ्या दोघी जणी येत सापडलेल्या दोघी. विनोद नाही, लोभ आहे. आता एक खरं सगळं महिला म्हणतो तुम्हाला राग येईल. तुमचं भावावर पहिलं जे प्रेम होतं ना त्या प्रेमात आत्ताच्या प्रेमात फरक आहे याच्यावर तुमचं काय मत आहे? तुम्ही दाखवत्या भावावर प्रेम आहे दाखवत्या पण त्याच्यात स्वार्थ आहे तुमच्या डोक्यात. तुमचं काय मत आहे? तुम्ही आता बोलून देणार नाही खरं, कारण इंद्रिकेचं किती नाही. माझं आयुष्य खरं बोलण्यात गेलं. खरं बोलतो म्हणून तो घोडे खातो. असा माणूस नाही राहिला का त्याला मला घोडा लावला. आणि माझा गुन्हा एकच इथं फक्त खरं बोलतो आणि त्याची फळं बोलतो. मायाभोवती उठलो का लगेच लपड आहे. झोपेतून उठलो लपड सुरू. आज बाईला बोलला, उद्या गाड्याला बोलला, शिडीला बोलला, मोकळ्याला बोलला. कुणाला तरी खरं बोलू द्या नाही तर धर्म संपेल. याच्यावर तुमचं काय मत आहे? बोलायच्या गोष्टी राहिल्याच नाही. मला पहिलं म्हणलं एकुलती एक आई आहे पण ती नातवाला हात लावू शकत नाही. याच्यापेक्षा काय वाईट असं काय जगायचं? काय पैशाला आग लावी तर तुमच्या 9 वर्षांनी आई ओट्यावर बसली ना आणि तिने जर काल्याच्या कीर्तनाचा प्रसाद नेला तर ती लुगड्याच्या पदरात प्रसाद मागते माझ्या नातवाला द्यायला. त्याची स्थिती सून तो प्रसाद कुत्र्याला घालते पण म्हातारीच्या हातचं मुलाला घालू शकत नाही. अरे जिच्या दुधावर तुझ्या नवऱ्याचं जीवन गेलं आणि जिचं दूध पिऊन तुझा पोरे नवरा तुला पगारच पैसे पुरवतो त्याची आई जर तुम्हाला दुश्मन झाली त्याच्यापेक्षा वाईट लोभ काय काय हे की झाले? ती काम ते पहिले 4 सोडून द्या. ती काम क्रोध लोभ आणि 4था मत्सर. हे बस मत्सर आहे माणसांना. मत आहे मत. आणि आज सगळ्या माणसांना मत झाला आहे. मत तो रोज उदाहरण सांगत असतो मी. 2 मिनिटं सांगतो. महिला मंडळ मत इतका वाढलाय की या 4 वर्षामध्ये डाव्याला जायची सुद्धा लाज वाटते. व लाज वाटते. बापाच्या अगोदर मुलगा गेलाय. 22-23 वर्षाच्या पोरांनी गोठरी पिऊन मारायचं आणि 60 वर्षाच्या बापानं त्याच्या प्रेतावर डोकं ठेवून रडायचं. कोणता न्याय? मेलेल्या पोराला आईनं मिठी मारावं आणि पोरांनी कोठरी पिऊन मारावं. पाप केलाय का आमच्या आईला? पाप. आणि ती प्रेत जर आंघोळीला बाहेर काढलं ना तर ती लालरी पोरं आईला विचारतात आई काय केलं तर माझ्या बाबाने. माझ्या बाबाला सगळी लोक आंघोळ घालतात. काय केलं तर आई सांग. प्रेत रस्त्याला घेऊन जाताना ती पोरं आईला विचारतात आई माझ्या बाबाला बांधून कुठे चालवलं का? आई लोकांनी कुठे चालवलं सांग आई. माझा बाबा बांधून कुठे चालवला? आणि प्रेत पेटवल्यावर सगळी लोक रडतात आणि ती लालरी पोरं हसतात आणि हसणारी पोरं आईला म्हणतात आई पेटला की माझा बाप पेटला. काय केलं माझ्या बाबाने सांग. माझा बाबा पेटला. आई म्हणते तुझा बाबा मेला नाही. तुझा बाबा देवा घरी गेला रे. देवा घरी गेला. ते पोरग पाठ करत सगळ्यांना सांगतं माझा बाबा देवा घरी गेला. शाळेतली पोरं त्याला म्हणतात तू आज खेळत का नाही? माझा बाबा देवा घरी गेला ना. माझ्या घरात स्वयंपाक नाही झाला म्हणून मी खेळत नाही. शाळेतली पोरं म्हणतात तुझा बाबा देवा घरी नाही गेला. मेलाय तुझा बाप मेलाय. खाटकर पोराचे डोळे उघडतात आणि ते पोरग घरी येतात. आईला म्हणतात आई मेलाय ग माझा बाप. आई मेलाय. माझा बाप पेटवला लोकांनी मेलाय. आईला चक्कर येते.
महाराज या 4 वर्षात तिसरीचं पोरग बापाच्या दाव्याला आहे. या 4 वर्षात स्तनातलं दूध पिणारं पोरग बापाच्या दाव्याला आहे. आणि या 4 वर्षात आईच्या पोटातलं पोरग बापाच्या दाव्याला आहे. एवढा तमाशा दारू न केला. दारू न पिणं हा कमीपणा झालाय. दारूवर कोणी बोलायचं नाही. ह्या जगात जो खरा बोलेल तो सकाळपर्यंत दिसणार सुद्धा नाही. फक्त लाल करणारी माणसं टॉपला येतात. आमच्यासारखी खरी बोलायच्यात रोज बोते खात्यात. खरं बोलायचं नाही कोणी. आज दारू आंघोळीला वापरा, दारू बाथरूमला न्या, दारूत कपडे धुवा, मजा हाना, प्या. त्याच्यावर अर्थव्यवस्था अवलंबून आहे. फक्त माझं मारुती पुढे तुम्हाला सांगताय, तुम्ही ज्यांना दारू प्यायची आहे त्यांनी बायका करू नका. एखाद्याच्या मुलीची जिंदगी बर्बाद करू नका. कसायला गाय देणं आणि दारुड्याला मुलगी देणं सारखेच. मला भांडे विकून दारू पिणारे लोक आहेत. भांडे विकून, लुगडे विकून 90 पावणारे लोक आहेत. दळायला गेला दळणच शिकला अशी 3 जण देतो. काय वागत हे महिला म्हणलं 5वीला मुलगी आहे. कितीला? 5वीला. म्हणजे किती वर्षाची? 10. आणि 3रीला मुलगा आहे म्हणजे तो 8 वर्षाचा आहे. शाळेतून आल्या महिला म्हणलं काय लागतं पोरांना? पोरांना काय करायचं? दप्तर फेकलं का पहिलं जेवायचं. आई आई भूक लागली काय? आई भूक लागली काय? आईनं भाकर चुरली. एकच भाकर होती ज्वारीची, चुरली आणि दोन्ही पोरांना काला करून दिला. त्या 5वीच्या मुलीचं वाक्य ऐका बरं. आई आई 2-3 घास आई आमच्या बरोबर खा. आईची सुद्धा खाण्याची इच्छा होती, पण तिने जर खाल्लं तर त्यांना भाकर पुरणार नाही. हे म्हणणं कोणाच आहे? आई म्हणते मी संध्याकाळी जेवेला आता नको. ती 5वीची पोरगी म्हणते आई 2-3 घास खाय. माझा बाप जर दारू पिऊन आला तर हाणेल आई तुला, आणि तुला तर जेवायला मिळणार नाही. आई जेव. टापकन आई पदर डोळ्याला लावते आणि त्यांना म्हणते ग्रहपाठाला बसा. दोन्ही पोरं बहीण भाऊ ग्रहपाठलेत बसतात. दारुडी अवलाद घरात आली तर त्याच्या आवाजाने दोन्ही पोरं खाटाखाली झोपतात. खाटाखाली. आणि हाराने आलं का घोडी लावी तर बायकोला ताटल्या फिकीत लई नालाय साल्या घरात तो वाघच. आणि ती 5वीची मुलगी त्या मुलाला बयावाला कुशीत घालते आणि घाबरलेलं पोरग आईच्या कुशीत बहिणीच्या कुशीत खाटाखाली झोपतात. आणि ही हरामी बिवडी अवलाद बायकोच्या कानपटीत येते. 5वीची पोरगी तोंडावरची गोदडी काढते आणि माझा बाप माझ्या आईला कसा मारतो हे डोळ्यानं पाहते, आणि माझी आई रडते कसं हे पाहते. हे बसलेल्या लोकांचं 80% घरातलं चित्र आहे. सगळे दारुडे मला सांगा, तुमच्या पोराने तुम्हाला घरात का सांभाळावं याचं उत्तर मला 5 मिनिटाने द्या. मी 5 मिनिटं थांबतो. तुझ्या पोराला कळायला लागल्यावर तुझ्या पोराने तुला भाकरी का घालाव्यात हा प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या. अरे नालायक हो, त्यांच्या फीच्या पैसे उशिरात होते पुण्य अंधारात दुष्ट दुर्जना घडेलो सेवा
कन्व्यात कशी आली. जनाबाईचं असं म्हणणं आहे, मी देवहृदय साठवला, मी आता माझ्या मूळ स्थितीला जाते. आता माझा मी गेला, तू गेलाय, तुझं गेलंय, माझं गेलंय, सगळं मी देवाची झाली. आता मला काय गरज आहे, माझी अवस्था कशी झाली. गेला हरी कुण गवा कुणाला कसा धावा, गेला हरी कुण गवा कुणाला कसा धावा, कुणेना तो कुळाचा धावा, कुण तो डोळा डोळा बाई रावा, कुण तो डोळा डोळा बाई रावा, कुण तो डोळा डोळा बाई रावा. हरी कुण गवा मूर्खाव कागड्यात म्हणाला डावा डोळा नवे उजवीस परत सेवा. की धरती मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती, मेरे देश की धरती मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती, मेरे देश की धरती डाल डाल पर सोने
चला थोडं महाग तुम्ही मला पुढे सरकायचं चार झाले बरं काम हे सरळ बस बैठे बैठे सावधान सावधान चांगल्यावर साव रिलॅक्स साव रिलॅक्स साव आणि आता 5 मिनिटं सावधान राहायचं नवीला कोण आहे तुमच्यात 10वीला आता गेला का परीक्षा दिली का सेमी का मराठी इंग्लिश मीडियम है या फिजिक्स या केमिस्ट्री नो सायन्स सायन्स नाही इंग्लिश मीडियम न्यूटन फर्स्ट लॉ न्यूटन सेकंड लॉ and Newton's third law. Action and reactions are equal, but their direction is opposite. It is called. It is called Newton's second law of motion. Newton's दूसरा name है. Energy neither created nor be destroyed, but it converted to one form to another form. It is called. आठवीला कोण आहे रेदा? तो आठवीला आहे का? कितीला आहे तू? 7वीला होता तू आता? सेमीला आहे का मराठीला आहे? सेमीला का सांगायचं नाही कोणी शेजारी. मिल्क इज ए सॉलिड लिक्विड और गॅस. सॉलिड तू कितीला आहे रे? 6वी सेमी का मराठी? सेमी आहे का? सेमीला आहे तू. स्टोन इज ए सॉलिड लिक्विड और गॅस. Stone is a gas. Stone is a solid. Milk is a liquid. Water is a liquid. And carbon? Wrong. Carbon is not a gas. Carbon is not a gas. Carbon is a solid. Carbon dioxide is a gas. अजून कोण आहे? पोरींमध्ये कोण होतं 10वीला? कोणीच नाही. दाखले काढून घेतले सगळे. कोण होत रे? 9वीला कोण आहे पोरींमध्ये? आता 9वीच्या पोरी कोण आहे का? तू कितीला आहे का? नाही जात नाही. हा तू कितीला रे? तू 7वी. घड्याळावर काटे किती? 12. तू कितीला? हा तू कितीला रे? तू हा 3रीला गेला? 6वीला गेला का? रीड बाकी त्याने बोला नाही. सरळ बस. बापाच्या बायको टिंब म्हणतात. पत्नी परी काय म्हणतो रे बापाच्या बायकोला? करेक्ट. आणि आईच्या आईला सरळ बसा पटकन बैठे बैठे सावधान. हरिपाठ हा ग्रंथ टिंब या संतांनी लिहिला. का तुकाराम? बरं मला नाव नाही घेतलं. टिंब नदीच्या तीरावर मुक्ताबाईची समाधी आहे. हा चंद्रभागा रॉंग. गोदावरी. टिंब जिल्ह्यात टिंब नावाची नदी आहे. का तिनं गाठा बुडवलं नाही तारला. करेक्ट. चंद्रभागा आता काय करू मी? सरळ बसा पटकन. ए पोरांनो ते सैराट मधलं गाणं कोणतं ते? झिंगाट. आणि ती पोरगी कोण आहे रे? ती आरशी. करेक्ट. आणि तो पोऱ्या कोण आहे रे? करेक्ट. आता ते नवीन आलं ते काय रे? पुष्पा. आणि ते वाक्य काय झुकेगा नाही? आता एक नवीन आलंय ना आली झुमकेवाली. आता पारा क्या कालीवलीत ऐकू गेलं पाहिजे एवढ्या जोरात सांगा. आता एक आलं नवीन. आला पाटलाचा त्याने घाटात केलाय. याला 2च माणसं जबाबदार. तुमची आई आली
हे लोकांना राग येतो इंद्रिकरचा, पण मी शिक्षण क्षेत्राचा पोर केलाय. मी स्वतः BSc वेड माणूस माझ्या अवतरण म्हणतो. तुम्हाला याला काय कळत नाही. ह्या पोरांना अभ्यासाची गरज आहे, याचं तुमचं काय. लोक म्हणते आता लोक लगेच इंद्रिकर बोला का मुलांची खिल्ली उडवली, त्याची क्लिप टाकू लगेच त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. आता याच्यावर काय करणार नाही. महिला म्हणा मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला आहे, मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे. आपली खरी संपत्ती ती आहे. 10वीची पोराची परीक्षा संपून महिना होईल पुढच्या परदिवशी. 26/3 भूगोलाचा पेपर होता 10वीला होता ना. हा 26/3. आता 10वीचे पोरं 1 महिना झाला मोकळे आणि 12वीच्या पोरांना 1.5 महिना झाला मोकळे. ज्यांच्या घरात 10वी 12वीचे पोर आहेत त्यांनी उद्या पोरं घरात ठेवायचे. तुम्ही नीट आहे का? त्यांना टपरीवर जाऊ द्या, गाडीगाड विकू द्या, कुल्फी विकू द्या, पाव विकू द्या, रसाचं दुकान टाकू द्या, पण आपल्या पोरांना 100 रुपये कमवायचं कळायला पाहिजे. याच्यावर तुमचं काय मत? हे पैसे आपल्याला नको, आपण उलटे त्यांना खर्चायला देऊ, पण 100 कमवायला काय लागतं हे त्यांना कळू द्या. याच्यावर तुमचं काय मत? आपण लाड केले तुम्ही आणि मी लाड, त्याचे परिणाम पुरीने आपल्याला भोगायला लावले आणि पोरांनी भोगायला लावले. सध्या एक बाटली काहीतरी म्हणते नाव कळत नाही आपल्याला. काही प्रत्येक माणसाची एक लाल बाटली पेतात, काय भानगड ती काही कळत नाही. काय आपल्याला उच्चारच येईल स्विंग. मरुले तिकडे आग लागून ते काय भानगड का मी पाहतो बायाच्या हातात एवढी लाल एक बाटली. ती मला एक सापडली, मी त्या गाडीत ठेवली. वाचायला त्याच्यावर काय काय पार बाहेरचं खाऊन आपल्या पोरांच्या बुद्ध्या भ्रष्ट झाल्या. ती काय बाटली काय पेतात पोर, 25% पोर पेतात ते. बरं जो बोलल त्याची बातमी पडल, जो बोलल त्याच्या गुन्हा दाखल होईल. 40% शाळेतले पोरं मोबाईल मध्ये रमी खेळून भिकारी झाले. आता इथं 2-3 जण शेअर मार्केट मध्ये हरलेले, 3 जण आहेत तिथं. 2 रुपयाला 36 रुपये तुमच्या बापान पाहिलं. अरे कुठं चाललोय? हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. मायेचा पोरगा आहे काम, दुसरा आहे क्रोध, तिसरा आहे लोभ, 4 आहे मत, 5वा आहे मत्सर आणि 6वा आहे अहंकार. 6 पहिले 4 10. आता किती राहिले? 6. आशा, इच्छा, वासना, तृष्णा, मनशना, तितिक्षा. 10 आणि 6 16. ही 16 पोरं कोणाची? मायाची. करेक्ट. ते राहिला पुढे या गावात, माया राहिला या गावात, इच्छा राहिला या गावात आणि मनही राहिला या गावात. भजन करता येणार नाही. बरं आपण आता 16 मारू शकतो का त्याची आई मारू शकतो? 16 आपले त्याने एका खानदानीत मरणार नाही, कारण योगी आहे त्या ध्यानी देताना त्यांना नाही मिळाला. मग तू योग्याला आपण म्हातारी मारू शकतो आणि म्हातारी मारायचं औषध आहे ना. गुणगुणा वाजते टाळ, गुणगुणा वाजते टाळ, गुणगुणा वाजते टाळ, गुणगुणा वाजते उठा
1 2 3 त्याने 1 2 3 मग हे आता दोन पहिले तू नंतर ते नंतर हे देव नाचत नाही बेफान हरपले ना ते हा आता ही 16 पोरं आपल्या जन मरत नाही आपण थोडा वेळ बोल नका नाही बस गाय पिणारा मूड खराब होतो आता म्हातारी मारली त्याच्यामुळे आपण देव झालो आणि हे ज्ञान मला हे हृदय माझ्या गुरुनं घातलं माझे गुरु निवृत्तीनाथ म्हणून मी जेवढे अभंग केले त्या माझ्या शेवटच्या अभंगाला शेवटचा आहे बाप रखमा देव निवृत्ती ज्ञानोबा आहे माझी निवृत्ती दादा माझी आई आहे निवृत्ती दादा माझा बाप आहे निवृत्ती दादा माझा भाऊ आहे नवे मी माझ्या हृदयाचा चौरंग करून माझ्या गुरुला माझ्या हृदयात बसवलं आता चौफालून हृदय आपले वरी पैसवी पावले श्री गुणांची मी माझ्या गुरुला हृदयात ठेवलं आणि गुरुनं दिलेलं ज्ञान आणि माझ्या हृदयातलं ज्ञान एकत्र झालं हे मला कोणी दिलं निवृत्तीनाथाने दिलं आणि आत्मी गोडी आणि गुरुची गोडी जुळली कशी अभंगाच्या शेवटच्या चरणात आहे
आपण वरून खाली आलो नाही अभंगाला, खालून वर झालो. आता अभंगाला तर आपण जनरली वरून खाली येतो. आज मी खालून नाही वरून नाही खायला आलो, खालून वर चालला होता. आतली मुळी झाली. उदाहरण, मंदिरात सोडून दिलं, राहिली, नामदेवाला सापडली, घरी आणली, भजन केलं, देव दडू लागला, देवाला काठी खाली, तिच्या सासूची, नामदेवरायच्या आईची काठी, सासू नाही नामदेवरायची काठी तिला खाली, देवाला काठी खाली आणि दडू लागला. का? ही गोडी ती गोडी एक झाली. गोडी ऐशी गोडी मिळून बाटली ठेवून दे. आता खरं सांगा महिला पुरुष, मी जर आतून प्रसन्न नसतो तर कीर्तन रंगलं का असतं? रंगलं असतं का? नाही. मग माणूस कुठून प्रसन्न पाहिजे? आणि आतून जर प्रसन्न व्हायचं असेल ना तर आतली गोडी आणि बाहेरची गोडी एक झाली पाहिजे. काय अभंगाची बैठक आहे मला. गोडी आईसी गोडी मिळून गेली. एक मीराबाई, बापानं विष दिलं, जगाच्या बापानं केलं, पिऊन टाकलं विष देवाने. कारण हा प्रयोग तुम्ही करू नका. नाही तर तुम्ही विष पाहून म्हणा, पाहू मा मारुती पितो का काय? मारुती घाला डोक्यात घालीत. याच एकमेव कारण आहे. आता दुसरं वस्तू झालं. शाळेतले बरं बैठे बैठे सावला, तू कितीला आहे? चौथीला, पाचवीला आहे. तू पाचवीला आहे का? मग तू कितीला आहे? पाचवीला गेला ना आता. पप्पा तहान लागल्यावर पाणी तुझ्याकडे येतं का? तू पाण्याकडे जातो. करेक्ट, तू पाण्याकडे जातो. बराच वेळ जर तुला पाणी मिळालं नाही तर काय होईल? हा चक्कर येईल, अजून कोरड पडेल. बरोबर आहे. घसा कोरडा होईल आणि पाणी मिळावं असं वाटतं. काय ज्ञानोबाला कडवं केलंय महाराज. तहान लागलेल्या माणसाला जर पाणी वेळेत मिळालं नाही तर तो जसा तडफडतो तसं देवाचं नाव तोंडात आलं नाही तर साधक तडफडला पाहिजे. माझ्या तोंडात देवाचं नाव काय येत नाही? कशावरून? लागली पाहिजे. आणि खरं सांगा महिला मंडळ, पुरुष मंडळी, मुलं बाळ, थोडं विशिष्ट वय झालं ना तर संसारावरचं प्रेम थोडं कमी केलं पाहिजे. करू द्या ना, पोरांना जरा कळू द्या. विशिष्ट माणसाने वय झालं ना, सप्ताह कमिटीनं सुद्धा आपलं वय झालं ना, आपल्याला थरथर काप व्हायला लागला ना, पोरांच्या हातात कारवा देऊ टाकावा. करू द्या ना पोरांना. पोर काय लगेच गावाला गेलं एक पाहणार आहे. पण आपण मरेपर्यंत या क्षेत्रात राहू नये. आता समजा मी आहे ना 60 वर्ष वय झालं ना, फेटा ठेवून दिला पाहिजे. अजून 2-3 वर्ष बाकी ठेवून द्या. विशिष्ट वय झालं, अपमानाची बाजू यायला लागली ते माणसानं शांत बसावं. तुमचं काय मत आहे? आपले लोक काय लोक धरून न्यावं लागतात फॉर्म भरायला. काय येण्याचा बाजार आहे का काय? काय कळत नाही. मोबाईल बंद नाही ना. थोडं वय झालं ना, महिला म्हणतात थोडं भजन झालं, वय झालं, थोडं नातवातून सुनातून आपला जीव काढून घ्यायचा बाबा. काय होत नाही लोकांना. हे आता समजा कीर्तन संपले, आज मी मेलो, समजा म्हणणार नाही मेलो, माझ्या अंत्यविधीला समजा 50,000 लोक आले, काय मला फायदा आहे? काय फायदा? आपण बुडालो शेकूड, आपले डोळे गेले, टीव्ही चालू झाला, काय करते? आपले गुडघे गेले, दिंडी निघाली, मर वाटव. आपण चांगले आहोत तर जग चांगलं आहे. तुमचं काय वाटत? आपलं कोण प्रियशी? काही पोर म्हणते ती पोरगी माझ्यावर प्रेम करते, तू चक्रम पोर आहे. ती फक्त तुझं एटीएम मोकळं करते. प्रेम करायला पागल आहे का? पुरी कुठं प्रेम करीत असेल का महाराज? तुमचे भेजे खराब झालेत का?
मला नाही, हे सगळं लबाड आहे. या जगात फक्त पांडुरंग सत्य आहे, बाकी सगळे भामटेच आहेत. आतली गोडी बाहेरची गोडी, गोडी ऐशी गोडी मिळून गेली. पुन्हा पाणी मिळालं नाही तर जीव कासावीस होतो, तसं देव भेटला नाही तर जीव कासावीस व्हायला पाहिजे. झाले 2 3. म्हणून तुम्हाला रोज एकच शर्ट घालू वाटतो का कंटाळा येतो? कंटाळा येतो. करेक्ट. शर्टाचा कंटाळा येतो, गृहपाठाचा कंटाळा येतो, गृहपाठाचा कंटाळा येतो, क्रिकेटचा सुद्धा कधी कधी येतो. लय ऊन झाल्यावर येतो. मग तुम्हाला गाण्याचा वीट येतो, गाण्याचा वीट येतो, कपड्याचा वीट येतो, शर्टाचा वीट येतो. महान देवाच्या नावाचा वीट नाही आला पाहिजे. नावाचा वीट आहे म्हणून अवीट गे माय माय विट. हे गाणं वीट आहे पण हरिपाठ अवीट आहे. ज्ञानेश्वरी आता 9वीला कोण येणार? 10वीची परीक्षा दिली इंग्लिश मीडियम होता. You have seen flower? How many part of flower? तू इंग्लिश मध्ये होता ना, मग how many part of flower? There are 4 part of flowers. नाव तू सांगतो का मी सांगू? मी सांगू? इंग्रजी सांगू का मराठी सांगू? निडरपुंज, दलपुंज, पुमंग आणि छायांग. In English it is called calyx, corolla, androecium and gynoecium. There are 4 part of flower and part of flower 4 part and perturbation in generation. Correct? In English medium which chapter number 2 किंवा 3 असेल, paper number 1. One diagram is as follows. What is the name of that figure? एसी आकृती आहे तुमच्या पुस्तकात. इन सायन्स पेपर नंबर 1 सायन्स अँड टेक्नॉलॉजी. आय थिंक पेपर नंबर 4, पेपर नंबर 1 आणि चॅप्टर नंबर 4. व्हॉट इज द नेम ऑफ दॅट फिगर? इट इज कॉल्ड राईट हँड रूल अँड लेफ्ट हँड रूल. बट व्हॉट इज द नेम ऑफ दॅट सायंटिस्ट? करेक्ट. फ्लेमिंग्स राईट हँड रूल अँड फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. तुम्हाला सांगा, विज्ञानानं लोक मेंदूचा शोध लावून बसले, रक्ताचा शोध लावून बसले, टीव्हीचा शोध लागला. पण तुमच्या माहितीसाठी सांगतो सगळ्या सर्व्हिसवाल्यांचा, पृथ्वी तयार झाल्यानंतर ज्ञानेश्वरी तयार झाली. ज्ञानेश्वरीच्या एका ओवीचं खंडन सुद्धा अजून कोणाला करता आलं नाही. एवढा मोठा ग्रंथ ज्ञानेश्वरी. हा ग्रंथ नाहीये, विश्वाची आई आहे. आणि हरिपाठ हा ग्रंथ नाहीये, हा संप्रदायाचा आत्मा आहे. सगळ्यात अवघड ग्रंथ हरिपाठ आहे, सगळ्यात अवघड. आता या गायकवादकाने हरिपाठाचा ऑर्केस्ट्रा केला. ऑर्केस्ट्रा गाण्याच्या चाली लावून याच्या बापाने हरिपाठ केलं. बोललं म्हणजे परत त्याची तारीख नाही घ्यायची. 27 अभंग हरिपाठातले कधीच नाचून म्हणायचे नाहीत. आता मारा ना उड्या, काय तुम्हाला सकाळपर्यंत मारायचे, त्यासाठी चौचरणी 2 चाली दिल्या. हरिपाठ हा शांत म्हणावा. कारण समजा ज्ञानेश्वरी आईची भाषा आहे, हरिपाठ हा बापाची भाषा आहे. महिला म्हणलं लहान पोरग पाण्याला काय म्हणतं? मम मम. बरोबर आहे? तुम्ही काय ते काय म्हणतं? मम मम मम. आणि पाणी पिलं बा 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 का, असं का का बा बा बा. आणि एखाद दिवशी ती गपकन म्हणतो बाबा. खरं बोला, आता किती आनंद होतो तुम्हाला. बा बा बाबा गपकन कालवडीत तुम्ही आणि टपकन मुका घेता. सांगू का तुम्हाला, तुमचं मुलगा बाबा म्हणलं ना तर तुम्हाला एवढा आनंद झाला की तुम्ही त्याचा गाल ओढून मुका घेतला. तुमच्या तोंडातून ज्ञानेश्वरीची ओवी बाहेर पडली तर सगळ्यात मोठा आनंद ज्ञानोबा राहायला होता. माझं लेकरू ज्ञानेश्वरी म्हणताय, माझं लेकरू ज्ञानेश्वरी म्हणताय. फुलावर मराठी रडण्याचे पहिली ते 10वी. फुलाला 4 भाग: निदलपुंज, पुमंग, जायांग. निदलपुंज, दलपुंज, निदलपुंज, पुमंग आणि जायांग. पोरानो, फुलाच्या पाकळीवर बोट फिरवल्यास बोटाला टिंब टिंब चिकटतात.
काय बोटाची का in scientific language it is called परागकण. एका फुलातील परागकण दुसऱ्या फुलावर वाहून नेण्याच्या क्रियेला ट्रान्सफॉर्मेशन इन जर्मिनेशन म्हणतात. आता मला सांगा, फुलाला 4 भाग आहेत. 700 वर्षापूर्वीचा आजचा अभंग आहे. फुल ज्ञानोबारायला तेव्हा माहित होत काय अभंग आहे. ज्ञानोबाराय तेव्हा म्हणते, भुंग्याला जर मकरंदाची गोडी लागली तर तो भुंगा सोडित नाही. तसं तुम्हाला देवाची गोडी लागली तैसे तुझी गोडी लागो परमळाची सांगून टाका, देवा तुझी आतली गुढी माझी बाहेरची गुढी एक होऊ दे. एक मला पाणी मिळालं नाही तर माझी जशी का असावीच अवस्था होते, तसं तू जर भेटला नाही तर माझी अवस्था अशी झाली पाहिजे. मला वीट भजनाचा येऊ देऊ नको. आणि भुंगा जसा मकरंद खायला आला की त्याला अंधार पडला हे कळत नाही आणि तो त्या फुलाच्या पाकळीत गुंतून मेल्याशिवाय राहत नाही. तर त्याच्यात एक गाथ्यात एक कडवं आलंय, भुंगा लाकूड पोखरतो पण भुंगा लाकूड पोखरतो, त्याला छिद्र पाडतो, पण तोच भुंगा फुलाच्या पाकळीवर मकरंदाने धुंद होण्यामुळं तो पाकळीचा कोंब तुडू शकत नाही. आणि आज खरं सांग कार्यवाहीवाले, तुम्हाला बसायचं कवर आहे, वाजले किती? 11:15. आज काय विचार काय? तुम्हाला माझ्या पुढे बसून 1 तास झाल्यासारखं वाटत असं, हीच जादू आहे. तुम्हाला वाटतं 1-1.25 तास झालं. आता पहिलं कौतुक ग्रामस्थांचं करावं, एवढा सुंदर सप्ताह केला. दुसरं कौतुक पंक्ती देणाऱ्यांचं करावं, म्हणजे अन्नदानाला मदत करणाऱ्यांचं करावं. तिसरं कौतुक जेवायला येणाऱ्यांचं करावं. आणि सप्त्याला जेवायला यायचा महाराज, सप्त्याला लाजायचं नाही, सप्त्याला दणकून जेवत जायचं. तो प्रसाद आहे. उपवास असला ना थोडा हातावर घ्यायचा, नाही तर जेवण आलो ना तरी थोडा घ्यायचा. पण हा प्रसाद पुन्हा मिळत नाही. पुढची हनुमान जयंती आपण पाहू, याची गॅरंटी का? कसे के पुढच्या वर्षी स्त्रियाला चालणार हनुमान जयंती कावर आपण राहतो ना राहतो. गायक वादक मंडळी. आणि सगळ्यात मोठं कौतुक लोकांना वाढणाऱ्या तरुण पोरांचं करावं. कारण सप्ते पोरांमुळे होते ते कमिट्या फिमिट्या काही करते नाही, हे फक्त माईक व शांतपणा करते. इथून पुढे पोरांकडे थोडीशी सूत्र दिली पाहिजे. गायक वादक सगळ्या मंडळीला धन्यवाद. एकदा प्रेमानं भजन करा.
श्रीराम भक्त माडगुळे यांचा हा 64वा हरिनाम सप्ताह आणि या सप्त्याची आजची सेवा सर्वांची आवडते अशी व्यक्ती आवडते महाराज तर आदरणीय अमृतपर्यंत महाराज हा त्याचा 26वा वर्ष कंटिन्यू आणि आमच्या या विनंती मागे दरवर्षी आपण न चुकता या ठिकाणी हजर असता त्यामुळे सर्व ग्रामस्थ आणि आलेल्या सर्व भाईभक्तांच्या वतीनं त्यांचा आम्ही मनापासून आभार आणि उद्या बरोबर आपण सर्व महिला मंडळ सुचना सर्व महिला मंडळ सकाळी यायचं आहे आणि त्यानंतर 10 ते 12 उद्याचे गाडीचे कीर्तनकार आहेत हरिभक्तपर्यंत महेश महाराज सांगितले उद्याचे कीर्तनकार हरिभक्तपर्यंत महेश महाराज सांगितले तुम्ही आले विनंती करतो आपण सर्वांनी यायचं धन्यवाद. सहकार्य करावे अशी सुद्धा अशी विनंती आहे. धन्यवाद धन्यवाद सर्वांना विनंती करतो चहा घेतल्याशिवाय जाऊ नये. धन्यवाद. हॅलो चेक हा मोबाईल पिशवी ग्रीन मोबाईल या ठिकाणी कथा मी पहिले सुद्धा आता सुद्धा सांगतोय की आमचे आदरणीय कैलासवासी कोण महाराज यांचे सुपुत्र आमचे भाचे यांच्या वतीनं ही पंचधातूंची अशी गदा आमच्या मारुतीला भेटालेली आहे आणि त्याला सोन्याचा मुलावा आहे अतिशय सुंदर खरोखर एक ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो मनापासून धन्यवाद देतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हा मोबाईल बघा पिशवी ग्रीन बघा कोणाचा असेल ना ठेवी ना मी अरे आले आली या मौली धन्यवाद.